सांगितलं. परमप्रेमळ ठाकूरचरणी माझे कोटी कोटी प्रणाम. वर्तमान सत्संगाचे प्रधान आचार्य यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आज या सत्संगामध्ये जमलेले तमाम जे बांधव आहेत सगळ्यांना माझा जय गुरु. मला सांगितलं फक्त 5 मिनिट बोलायला, पण तुम्हाला आधीच म्हणजे सांगू इच्छितो 5 मिनिटांमध्ये काय बोलू शकत नाही. ठाकूरजींनी इतकं सांगितलं, पण 5 मिनिटं नाही, आपण जर 5 महिने 5 वर्ष त्यांचं पुस्तक वाचत बसलं तरी ते काय संपणार नाही. बरोबर आहे ना सुमित? तर सत्संग करतो कशासाठी? मी अगदी मोजक्या शब्दामध्ये फक्त बोलणार, 5 मिनिटाचे कमी बोलणार. मी सत्संग मध्ये काय भेटते आम्हाला? एखादा वस्तू पाहिजे, पैशा खिशामध्ये दुकानात जा, तुम्हाला सर्व काही मिळते. जीवनातला सोयी सुविधा सुख दुःखांच्या सर्व वस्तू तुम्हाला दुकानामध्ये मिळते, म्हणजे तुम्ही विकत घेऊ शकतात. पण मनशांती, मनाची तृष्णा आहे की नाही, मनाची तृष्णा, मनाची दुःख, मनातील वेदना, मनामध्ये जे एक रिकामा एक जी आपली जागा राहते ते भरून काढण्यासाठी कुठे जाल तुम्ही? तेव्हा सत्संगाची, साधू संतांच्या संगतीची गरज असते. म्हणून सत्संग करणे अत्यावश्यक आहे प्रत्येकांना. सत्संग म्हणजे आपण माणूस स्वार्थी आहोत. आपण जन्माला आल्यापासूनच स्वार्थवृत्ती आपल्यामध्ये राहते. आपण कुठे जातो? जिथे मला काहीतरी मिळेल, माझा काही फायदा होईल, पैसे रुपया नाती गोती नाही का, जिथे काही निर्माण होईल तिथे आम्ही जातो. पण मनशांती जेव्हा त्याची आवश्यकता पडते, एखाद्या मेडिकलला जा, मनशांती कधी मिळते का? नाही मिळत तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जा, मोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये जा, मला 5 किलो शांती द्या, मला 10 किलो आनंद द्या, मला 50 किलो सुख शांती समृद्धी द्या, कधी मिळेल का? नाही. हे म्हणजे एक म्हणी आहे ना, सुख पाहता काय म्हणतो मी विसरलं, म्हणजे जीवनामध्ये खूप दुःखाचा डोंगर आहे प्रत्येकामध्ये. शून्य आहे, रिकामा जागा आहे, ते भरून काढण्याचे काम कोण करू शकते? फक्त साधू संग, सत्संग. म्हणून माणसांनी जीवनामध्ये तरी कधी ना कधी दीक्षा घ्यावी. दीक्षा कुणाची? ऐरा गैराची नाही, दीक्षा सद्गुरूंचीच घेतला पाहिजे, तेव्हाच काहीतरी होऊ शकते. तर मी सांगतो, दीक्षा काळासाठी घेतो. एक भगिनी ठाकूरजीकडे आली होती त्यावेळी, जेव्हा ठाकूरजी हयात होते, जिवंत होते आपल्या भारतामध्ये, आपल्या बिहारला. तर तिने आपला म्हणजे पाककला म्हणतो ना, पाकशास्त्र म्हणजे होम सायन्स ज्याला म्हणतो नाही का, जे आमची बहिणी शिकतात शाळेमध्ये, होम सायन्स, पाकशास्त्र, स्वयंपाक कसा करायचा, चांगले चांगले पक्वान कसा बनवायचा, कसं शिजवायचं, यांच्यावर त्यांनी PhD केलेली होती त्यावेळी. तर ठाकूरजीकडे जेव्हा ते सगळे आले होते, ठाकूरजींना एका माणसाने, सेवकाने म्हटलं, ठाकूरजी, ही जी माता बसलेली आहे ना तुमच्या समोर, जी आई आहे, यांना सुंदर सुंदर पक्वान बनवता येते. एक से एक म्हणजे त्यांना पक्वान स्वादिष्ट, म्हणजे ते गोड म्हणा, कोणत्याही प्रकारचे व्यंजन ती बनवू शकते, तिला सगळं म्हणजे माहित आहे. तर तिने याच्यावर PhD केलेली आहे विदेशामध्ये. ठाकूरजी म्हटलं, मी तर अडाणी माणूस हो, मी 10वीच्या परीक्षेला बसलेलो नाही, मला काहीच माहित नाही, मला फक्त खाणे आवडते. ठाकुर जी प्यार से बोल रहा है, मुझे तो पता नहीं खाना कैसे बनाना है, लेकिन मुझे खाना खाना अच्छा लगता है, बहुत अच्छी अच्छी चीजें. अब इसमें क्या हुआ? तेव्हा ठाकूरजीने ते मातेला म्हटलं, ती आई स्वतःहून म्हणत लागली, ठाकूर मी हे बनवू शकतो, मी हे बनवू शकतो, मी याची भाजी 5 तऱ्हेने बनवू शकतो, मी याची भाजी 10 प्रकारे बनवू शकतो. ठाकूरजी शांतपणे निवांत बसून सगळं ऐकत बसले. शेवटी ठाकूरजीने त्यांनी एवढंच विचारला, माता तुम्ही त्या स्वयंपाकामध्ये, त्या व्यंजनामध्ये मीठ केव्हा टाकता? त्यांनी म्हटलं, अहो ठाकूरजी, किती सुंदर सरळ प्रश्न आहे, तुम्ही काय म्हणता? एवढा साधासा प्रश्न आहे तुमच्यामध्ये, याच्यापेक्षा मोठे प्रश्न विचारा. ठाकूरजी म्हटलं, मी लहान माणूस म्हणून तुम्हाला लहान प्रश्न विचारला. लहान प्रश्न म्हणजे मीठ केव्हा टाकता म्हणजे भाजीमध्ये? त्यांनी म्हटलं, सुरुवातीलाच टाकतो. जसा त्या मातेने उत्तर दिलं ठाकूरजींना, मी स्वयंपाकामध्ये सुरुवातीला मीठ टाकतो, तसाच ठाकूरजी डोक्यावर हात मारला. सगळं म्हणजे तुम्ही गुड गोबर करून सोडला, गुड गोबर झाला तुमचा स्वयंपाक. मग आई म्हणणे, काय म्हणता तुम्ही, मीठ शिवाय जमत नाही? ठाकूरजी म्हटलं, सुरुवातीला मीठ टाकल्यावर ते भाजीपाला नुसता पोट भरण्यासाठी आम्ही खात नाही, त्यांच्यामध्ये जेवढा जैविक गुणधर्म आहे, निसर्गाने त्यांच्यामध्ये जेवढे काही आपल्या मिनरल्स, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, अँटीबॉडीज सगळे जे त्याच्यामध्ये सामावून ठेवलेले आहे निसर्गाने स्वतःहून, ते सगळे सगळे त्याचा नायनाट होतो, ते सगळे नाहीशा होते आणि तुमच्या शरीराला काहीच त्याचा फायदा होत नाही. आणि आजकाल हे पाहतो सगळे लोक, जे माता लोक स्वयंपाक करतात सत्संगामध्ये, स्वयंपाकानंतर आम्ही त्याच्यामध्ये साखर टाकतो, गूळ टाकतो, गोड म्हणजे व्हायला पाहिजे म्हणून भाजी. ठाकूरजी काय म्हणत आहे, जेव्हा तुम्ही ते भाजीपालामध्ये तुम्ही म्हणजे गूळ टाकता, बतासा टाकता, किंवा तुम्ही ते म्हणतो साखर टाकता, त्याच्यामध्ये जे प्राकृतिक दृष्ट्या आढळणारे जे शुगर्स आहे ते सगळे नष्ट होते. म्हणून बघा ना, ते काय म्हणतो आपण, हात आपला गुडघ्याला सूज आहे, हात पायाला वेदना आहे, सगळ्या शरीरामध्ये आहे ना, असा एक माणूस दाखवा जो पूर्णपणे 100% फिट आहे, त्याच्या शरीरामध्ये काही ना काही उणीवा आहे, रोग आहे. आणि याचे कारण म्हणजे दोषपूर्ण स्वयंपाक पद्धती आपल्याला माहित नाही.
म्हणून म्हणतो दीक्षा तर घेतला तुम्ही, त्यांचं पुस्तक वाचत जा, कसा स्वयंपाक करायचा, कसा राहायचा. आपल्याला जेव्हा गॅस पोटामध्ये म्हणतो ना आम्ल, जेव्हा आम्लांची नाही का आपल्याला म्हणजे ते आपला गॅस आपण अनुभवतो, काय खातो आम्ही, मेडिकलला धावून जातो. ठाकूरजी म्हटलेलं आहे तुमच्या घरामध्ये औषध आहे पण तुम्हाला माहित नाही. त्याला बटाटे, जिनको बोलते आलू, बटाटे असे पातळ पातळ बारीक तुकडे घेत जा, दातामध्ये चावून खात जा, 2-3 तुकडे खाला बरोबरच तुमच्या पोटातले जेवढे ऍसिडिटी आहे, जेवढा गॅस आहे, सगळा क्षणामध्ये 1 मिनिटामध्ये नाहीसं होते. आम्ही ते सोडून खिशामध्ये पैसे आहे, जवळ मेडिकल आहे, धावून जातो. म्हणून माणसांचे आयुष्य, शक्ती, बल, वीर्य सगळे कमी होत आहे. मी म्हटलं नाही, कोणी म्हटलं, ठाकूरजी म्हटलं. ठीक आहे, माझा 5 मिनिट संपलेला आहे. नंतर जर मला कधी संधी आणि वेळ मिळाला तर मी आणखी बोलणार. म्हणजे ते म्हणतो ना, म्हणजे आहार शुद्ध, सत्व शुद्ध, सत्व शुद्ध ध्रुवास्मिती. तुमच्या आहारावरच तुम्ही स्वर्गा किंवा नरकामध्ये जाता. म्हणून ठाकूरजी म्हटलेलं आहे, कोणत्याही घरामध्ये रोग वगैरे काय झालास, ते घरामध्ये जे आई स्वयंपाक करते, बहीण, ताई, वहिनी जे स्वयंपाक करते त्यांना विचारा कसे स्वयंपाक करते, किती तेल टाकतात, काय काय टाकतात. देवघरहून एक डॉक्टर साहेब आलेले होते काही दिवसांनी. त्यांच्याकडे खूप फोन होतात नेहमी 10-10 मिनिटं, देवघरहून, पश्चिम बंगालहून, हे आजार ते आजार. ते काय विचारे, काय खाल्ला तुम्ही, काय खाल्लीस, सगळे चहा किती वेळ म्हणजे चहा किती वेळ घेतला, मुरमुरा खा, पेट में एसिडिटी हुआ, डॉक्टर इतना बड़ा डॉक्टर है हमारे सत्संग के, उनकी बेटी को पेट में ये हुआ एसिडिटी, बेटा मुरमुरा खा ले. क्यों? अरे पेट में जितनी एसिडिटी होती है, हाइड्रोक्लोरिक एसिड पूरा मुरमुरा सोख लेता है. किसी को अल्सर, उसका बीमारी दवाई है मुरमुरा, ठाकुर जी बोले है. तो ऐसे चलो और रोग पर विजय पाओ, यही हमारा साधना है, यही हमारा कामना है. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. कित्येक साधू संत इथे येऊन गेले, त्यांनी जे वारसा ठेवलेलं आहे आम्ही ते सगळं घेत नाही, सगळे सोडत चाललं. म्हणूनच आमचे इतकं पतन आहे. आणि ह्या जर पतनातून आम्हाला पुन्हा पुनश्च उभे राहायचं असेल तर साधुसंग, सत्संग हे अनिवार्य आहे. म्हणून म्हणतो साधुसंग दे आणि तो परम गुरुदाता. जय गुरु.